नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात आणि आजचा भाग खरंच खूप जबरदस्त आहे. आजच्या भागामध्ये सगळ्या सत्याचा उलगडा होणार आहे, त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर सायली आणि अर्जुन विचार करत बसलेले असतात की या सगळ्यामध्ये महिपतचं नाव कसं काय आलं. तेव्हा अर्जुन बोलतो की त्या बाईला, ज्यांना लोखंडेंनी त्यांची मुलगी देऊन टाकली होती, त्या बाईला परत एकदा भेटायलाच हवंय. त्यावर सायली देखील बोलते की हो, आपल्याला परत एकदा त्या बाईला भेटायलाच हवंय. या सगळ्याची महिपतचा काय संबंध तेच कळत नाहीये. तर बाहेर उभं राहून तन्वी हे सगळं काही ऐकत असते आणि खरं तर हा सगळा तन्वीचाच प्लॅन असतो महिपतचं नाव पुढे घेण्याचा. कारण तन्वी लोखंडेंना त्यांच्या घरातून हाकलवून दिल्यानंतर लोखंडेंना भेटायला त्यांच्या घरी गेलेली असते. तर तिथे गेल्यानंतर हे सदाशिव आणि मैनावती दोघेही मस्तपणे चहा बिस्किट खात बसलेले असतात. तर तिथे तन्वीला पाहिल्यानंतर मैनावती मात्र तिला बोलते की काय ग तन्वे, काय कशाला आलीस इथं? तिथं असताना पण नेहमी आपलं नको तिथे नाक खुपसत असायची, पुढे पुढं करत असायचीस आणि आता कशाला आली आहेस इथे? निघ इथून. तर सदाशिव देखील तिला बोलतो की निघ इथून, आता कशाला आली आहेस बरं आम्हाला भेटायला? इथे का आली आहेस? त्यावर तन्वी बोलते की स्वतःच्या सख्ख्या मुलीला कोणी असं हुसकावून देतं का त्यांच्याच घरातून? त्यावर आता हे दोघेही गोंधळतात व मैनावती विचारते काय काय म्हणालीस? सख्खी मुलगी? त्यावर तन्वी सांगते की हो, मीच आहे बबली लोखंडे, मीच आहे तुमची सख्खी मुलगी. आता मात्र याच्यावर सदाशिव आणि मैनावती दोघांचाही विश्वास बसत नाही. मग दोघेही आश्चर्यचकित झालेले असतात. तेव्हा तन्वी त्यांना सांगते की हो, मी जे सांगते ते खरं आहे. तुम्हीच माझे खरे आईवडील आहात आणि मीच तुमची खरी बबली आहे, ती सायली नाही. काही इतके दिवस तुम्ही सायलीला तिची मुलगी समजत होतात, पण खरं तर सायली खरी तन्वी आहे, किल्लेदारांची मुलगी. आणि मी बबली आहे, मी आहे तुमची बबली लोखंडे. आता याच्यावर मात्र या दोघांचाही काही विश्वास बसत नाही आणि तन्वी काय सांगते हे मात्र या दोघांनाही काही कळत नसतं. तर तन्वी बोलते की मी कोण आहे ते माहीत आहे ना तुम्हाला? तितक्यात सदाशिव बोलतो की हो, माहीत आहे ना, आणि तिथे तुला काडीची देखील किंमत नाही आहे हे सुद्धा माहीत आहे आम्हाला. आता मात्र तन्वी चिडते व बोलते की माझ्या नवऱ्याकडे खूप पैसा आहे आणि त्यातलाच खूप पैशाने मी तुमचे खिसे देखील भरू शकते. फक्त तुम्हाला मी जे सांगते, जसं सांगते ना तसं वागावं लागेल, तसं करावं लागेल. आता पैसे मिळणार म्हटल्यानंतर हे दोघेही हावरटासारखे लगेचच तिला म्हणतात की दे दे, कुठे आहे मग पैसे? दे चल पैसे. त्यावर तन्वी बोलते की असेच पैसे देऊ का तुम्हाला? त्या बदल्यात तुम्ही काय करणार आहात माझ्यासाठी? माझ्यासाठी काहीतरी माझं काम करावं लागेल ना त्यासाठी. मग आता मी जसं सांगते ना तसंच करायचं तुम्ही. तर लगेचच सदाशिव आणि मैनावती तन्वीला विचारतात की नक्की काय करायचं आहे आम्हाला. तेव्हा तन्वी त्यांना सांगते की तुम्हाला फक्त 4च मुली आहेत असं सांगायचं आता अर्जुनला. नाहीतर अर्जुनशी जर परत खोटं बोललात तर तो परत तुम्हाला जेलमध्ये पाठवेल. त्यामुळे मी तुम्हाला जसं सांगते तसंच त्याला सांगायचं. तुम्हाला फक्त 4च मुली आहेत एवढंच सांगायचं त्याला. आणि ही 5वी मुलगी जी आहे तो फोटो कम्प्युटरमध्ये तयार करून दिला आहे तुम्हाला. आणि हे सगळं बोलायला तुम्हाला महिपत शिखरेनी सांगितलं असं सांगायचं. कोणी? महिपत शिखरेनी. याचं नाव नीट लक्षात ठेवा. तितक्यातच मैनावती विचारते कोण आहे हा महिपत? तितक्यात तन्वी बोलते की याचं काय करायचं आहे तुम्हाला? तो कोणीही असेल, इतकं लक्षात ठेवायचं की अर्जुन समोर खोटं बोलायचं नाही. मी जे काही सांगितलंय तेच नीट सांगायचं, नाहीतर अर्जुन परत तुम्हाला जेलमध्ये पाठवेल. आणि आता तन्वी या दोघांना पैसे देतीये म्हटल्यानंतर हे दोघे सुद्धा तन्वीचं लगेचच ऐकायला तयार होतात पैशांसाठी. आणि तन्वी जसं सांगेल तसं करायला तयारही होतात. तर तन्वी लगेच तिच्या पर्समधनं पैशांचा एक बंडल काढते आणि त्यांच्यासमोर पकडते व बोलते की मी तुमची सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे, त्यामुळे या कोंबडीला मारायचा वगैरे प्रयत्न देखील करायचा नाही, तसा विचार देखील करायचा नाही, समजलं का? आणि
हो, मी तुमची खरी बबली आहे, तन्वी नाही, हे सुभेदारांना कळता कामा नाही. नाहीतर मग तुमच्या हाती मात्र काहीच लागणार नाही आहे. त्यामुळे हे नीट लक्षात ठेवायचं. तर आता आपल्याला पैसे मिळणार म्हटल्यानंतर हे दोघेही खुश झालेले असतात. आता ही त्यांची खरी मुलगी आहे की नाही याचं देखील या दोघांना काही एक आनंद झालेला नसतो आणि या दोघांना त्याच्याशी काही एक घेणं देणं नसतं. या दोघांना तर फक्त तन्वीकडनं पैसे मिळणार आहेत याच गोष्टीशी सगळं काही घेणं देणं असतं. मग आता तो पैशांचा बंडल पाहून ते दोघे देखील खूप हावरटपणाने तिच्याकडनं पैसे घ्यायला तयार झालेले असतात. तेव्हा तन्वी त्यांना सांगते की मी सांगते तसंच वागायचं, नाहीतर तुमच्या हाताला काही एक लागणार नाही आहे. त्यामुळे त्या माणसाचं नाव नीट लक्षात ठेवा आणि अर्जुनसमोर मी जसं सांगितलं आहे तसंच सांगायचं आहे. आणि असं सांगून तन्वी आता तिथून निघून जाते. तर आता आपल्याला पैसे मिळाले आहेत याच विचारामध्ये हे दोघेही खूप खुश असतात. आणि आता मैनावतीच्या हातातनं सदाशिव लगेच तो पैशांचा बंडल घेतो आणि ते दोघं तन्वीला बोलत असतात की अगं तू तर सोन्याची अंड देणारी कोंबडी नाही, तू तर आमचं पुरी सोन्याची खानच आहेस म्हणून. तर तन्वी बोलते की दूर राहा माझ्यापासून आणि मी जे काम सांगितलंय तेवढं व्यवस्थित करा फक्त, आणि ती तिथून निघून जाते. तर तन्वी इकडे विचार करत असते की बरं झालं हे दोघे लोखंडेंकडे जाणार आहेत हे मला आधीच समजलं होतं. आता सगळ्या काही गोष्टी माझ्या मनाप्रमाणे होतील. महिपतला वाटलं होतं की तो सगळं काही करून नामानिराळा राहील, पण आता मात्र तोच अडकणार आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण नाश्ता करत असतात आणि तेवढ्यातच सायली आणि अर्जुन देखील तिथे येतात. त्यावर सायली बोलते की आई राहू द्या तुम्ही, मी वाढते. त्यावर कल्पना बोलते की अगं तुला पण बाहेर जायचं आहे ना अर्जुनसोबत, तू बैस, मी वाढते सगळ्यांना. आणि कल्पना सगळ्यांना नाश्ता वाढते. तर तेवढ्यातच अर्जुन बोलतो की मम्मा अगं काल तू किती कॉल करत होतीस मला, आणि नंतर मी तुला कॉल केला तर म्हणाली की काही नाही आता सगळं ठीक आहे म्हणून, नक्की काय झालं होतं काल? तितक्यात पूर्णा आजी बोलते की अरे काल तर अस्मिताने खूप गोंधळच घातला होता. तर अस्मिताचा चेहरा मात्र इथे पडलेला असतो. तेव्हा झालेला सगळा प्रसंग आता कल्पना अर्जुनला सांगत असते की अरे काल काय तर अस्मिताला म्हणे सचिन इथे पनवेलमध्ये दिसला होता आणि तो तिचा फोन देखील उचलत नव्हता, तोही एका मुलीसोबत दिसला तिला, त्यामुळे ती जास्त घाबरून गेली होती वगैरे. आणि झालेला सगळा प्रसंग कल्पनाने इथे अर्जुन आणि सायलीला सांगितल्यानंतर सायली लगेचच बोलते की अस्मिता ताई अहो ते सचिन भाऊजी नव्हते ना, हे तर सिद्ध झालं ना, मग ठीक आहे तर तुमचाच काहीतरी बहास वगैरे झाला असेल. आणि तेवढ्यातच सायलीच्या फोनवर प्रतिमाचा फोन येतो. तर सायली सगळ्यांना सांगते की प्रतिमा आत्ताचा फोन आलाय. कल्पना तिला फोन स्पीकरवर टाकायलाच लावते. सायली फोन उचलते आणि तेवढ्यातच पूर्णा आजी प्रतिमाला विचारते की प्रतिमा अगं कशी आहेस, ठीक आहेस ना तू? तेवढ्यात प्रतिमा सांगते की हो, म्हणजे काल मला थोडंसं अस्वस्थ वाटत होतं, पण आज मात्र मी एकदम ठीक आहे. आणि पूर्णाही तुम्हाला सांगू का, काल मला अजून एक नवीन गोष्ट आठवली. म्हणजे पहा ना, दरवर्षी दिवाळी झाल्यानंतर मी देवी आईच्या दर्शनासाठी मंदिरात जायचे ना, मला यावर्षी देखील खूप इच्छा होती आहे की मंदिरात देवी आईच्या दर्शनासाठी जाण्याची. आणि सायली तू येशील का माझ्यासोबत दर्शनासाठी? तितक्यात सायली देखील बोलते की हो, मला आवडेलच तुमच्यासोबत देवी आईच्या दर्शनासाठी यायला. तर तेवढ्यातच सायली अर्जुनला फोन ठेवल्यानंतर बोलते की हो, आपल्याला बाहेर जायचं होतं, पण देवी आईच्या दर्शनासाठी जाण्यासाठी मी मात्र नाही बोलू शकत नाही आहे. तेवढ्यात कल्पना सायलीला विचारते की अरे पण तुम्हाला दोघांना तर बाहेर जायचं आहे ना? तेवढ्यात अर्जुन बोलतो की फॅमिली फर्स्ट आणि मी एकटा जाईल तिकडे, एवढं काही महत्त्वाचं काम नाही आहे. तेवढ्यात सायली बोलते की हो, पण तुम्ही तिकडे गेल्यानंतर मला मात्र सांगत राहा की तिकडे काय होतंय ते. तर इकडे समीरा मात्र खूप चिडचिड करत असते. महिपत देखील तिला भेटायला तिथे आलेला असतो. तर समीरा बोलते की जेव्हापासून त्या अस्मिताला पाहून हा अर्जुन तोंड लपवत होता तेव्हापासून मला मात्र खूप हातातनं सगळं काही निसटत चाललंय असंच वाटतंय.
तितक्यात महिपत बोलतो की असं कसं हातातनं सगळं निसटेल, मी आहे ना अजून. तेवढ्यात समीरा बोलते की हो, पण सगळ्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत ना, आणि तसं असतं तर मग मला असं तोंड लपवून फिरायची वेळ आली नसती. तितक्यात महिपत तिला बोलतो की अगं हो, पण हा वाईट काळ देखील जास्त वेळ टिकणार नाही आहे. हा वाईट काळ देखील लवकरात लवकर निघून जाईल आणि लवकरच चांगले दिवस येतील. आता हे ऐकल्यानंतर समीराला आठवतं की तिला गार्डनमध्ये भेटलेला तो माणूस देखील असंच काहीसं बोलत होता. तर समीरा लगेच महिपतकडे येते व बोलते की काय काय म्हणालात तुम्ही? अण्णा, तुम्हाला सांगते की काल मी मॉर्निंग वॉकला गेले असताना देखील तिथे मला एक विचित्र माणूस भेटला आणि तो देखील असंच काहीतरी बोलत होता. आता हे सगळं समीरा महिपतला सांगत असते. तर इकडे सायली आणि अर्जुन आता दोघेही घरातनं निघालेले असतात. सायली प्रतिमाकडे जायला निघालेली असते, तर अर्जुन आता त्या बाईला भेटायला जाणार असतो. तर तेवढ्यातच सायली बोलते की त्या बाईला भेटायलाच हवंय आणि महिपतचं नाव मध्ये आलंय म्हटल्यावर त्याचं काय कनेक्शन आहे हे मात्र आपल्याला पाहायलाच हवंय. तर तेवढ्यातच अर्जुन इकडे तिकडे पाहतो व बोलतो की इथे कोणी नाही आहे, पण घरामध्ये आपण महिपतचं नाव न काढलेलंच जास्त बरं राहील आणि आपण कसली चौकशी करतोय काय याचा मात्र घरच्यांना देखील काही तपास लागता कामा नये. मला नेहमी सतत असंच वाटतं की तन्वी अजूनसुद्धा त्या महिपतच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्यावर सायली सांगते की हो, म्हणजे ती सतत हॉलमध्ये बसलेली असते आणि कोणाचं काय बोलणं चाललंय याकडे तिचं लक्ष असतं. मलाही तेच वाटतंय. तर इकडे समीरा आता महिपतला सांगत असते की तिला गार्डनमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेलं असताना एक माणूस भेटला आणि त्याने तिला सांगितलं की जर देवी आईची पूजा केली तर मग सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील वगैरे. त्यावर महिपत सांगतो की तुझा या सगळ्यावर विश्वास आहे का? त्यावर समीरा सांगते की एकदा विश्वास ठेवायला काय हरकत आहे. मला फक्त असं झालंय की मी केव्हा त्या सचिनसोबत US ला जाईन आणि त्यासाठी त्याच्यावरचा असा विश्वास गमावून वगैरे चालणार नाही आहे. मी जर सचिनला घेऊन ही पूजा केली तर सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. प्लीज अण्णा. त्यावर महिपत देखील बोलतो की हो, तुझ्यासाठी करू आपण ती पूजा. आणि तेवढ्यातच तिथे सचिन येतो. तर सचिन देखील त्या अण्णांना म्हणजेच महिपतला हाय हॅलो करतो आणि बोलतो की काय बोलणं चाललं होतं मामा भाचीचं. त्यावर महिपत बोलतो की काही नाही, मी समीराला पूजेबद्दल सांगत होतो, ती सांगेलच तुला, मी निघतो आता. आणि महिपत तिथून निघून जातो. त्यानंतर समीरा आता सचिनला पूजेचं सांगत असते की अण्णा इथे पूजेबद्दल सांगायला आले होते, त्यांचा या सगळ्या गोष्टींवर खूप विश्वास आहे. एक पूजा करणार आहेत ते, म्हणजे पूजा तेच करतील पण त्यातले काही थोडेफार विधी मात्र आपल्याला करावे लागणार आहेत. तर येशील ना तू माझ्यासोबत पूजा करायला? तर त्यानंतर सचिन देखील तिला बोलतो की हो ब्युटिफुल, मी तुझ्यासाठी काहीही करेल. आणि इकडे आता ते तिघेही मंदिरामध्ये पूजेसाठी आलेले असतात. तर महिपत देवी आईच्या मंदिरामध्ये तिची पूजा वगैरे पाठ वगैरे करत असतो आणि त्याच वेळेला तिथे प्रतिमा आणि सायली देखील दर्शनासाठी रिक्षाने आलेले असतात. तर सायली बोलते की हो, तुमची स्मृती परत आलेली आहे, त्यामुळे देवी आईचे आभार तर मानायलाच हवेत आपण. आणि तेवढ्यात प्रतिमा बोलते हो ना, आणि इथे देवी आईच्या मंदिरामध्ये आल्यानंतर किती प्रसन्न वाटतंय ना. तर इकडे मंदिरामध्ये मात्र महिपत, समीरा आणि सचिन यांची पूजा सुरू असते. पण आपल्याला कोणी ओळखू नये यासाठी या सचिनने मात्र मास्क घातलेला असतो आणि त्याचं लक्ष मात्र इकडे तिकडेच असतं की कोणी आपल्याला ओळखू नये. तर समीराचं लक्ष मात्र सगळं सचिनकडेच असतं की आज देखील हा तोंड लपवतोय की व्यवस्थित पूजेला बसलाय म्हणून. तर सायली आणि प्रतिमा दोघेही आता देवी आईच्या दर्शनासाठी लाईनला उभे असतात. तर अर्जुन इकडे त्या बाईला भेटण्यासाठी पोहोचलेला असतो आणि त्या बाईने दार उघडल्यानंतर समोर अर्जुनला पाहून ती परत एकदा खूप घाबरून जाते. इकडे तिकडे पाहते आणि अर्जुनला विचारते की वकील साहेब तुम्ही, अहो आता मला परत जेलामध्ये टाकू नका हो, मला आता जामिनावर सोडलंय पोलिसांनी, पण मला रोज पोलीस स्टेशनात जावं लागतंय हजेरी लावण्यासाठी, मी ते सुद्धा जातीये, पण मला आता परत काही तुम्ही
जेलामध्ये टाकू नका, तुम्ही घरात या, आपण घरात बसून बोलूयात, तुम्हाला काय माहिती हवी येते. तर मंदिरामध्ये इकडे पूजा सुरू असते. महिपत देवीची पूजा करत असतो. त्याच्यासोबत समीरा आणि सचिन देखील मंदिरामध्ये असतात आणि दर्शनासाठी त्याचमुळे भाविकांची लाईन लागलेली असते आणि त्याच लाईनमध्ये प्रतिमा आणि सायली देखील दर्शनासाठी उभे असतात. तर सायलीच्या मनात मात्र हाच विचार असतो की तिकडे काय झालं असेल, अर्जुन तिकडे गेला असेल का, काय बोलणं चाललं असेल तिकडे. तर अर्जुन त्या बाईला विचारतो की ही बबली जेव्हा तुमच्याकडे आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर वगैरे काही ओळखू येईल अशी एखादी खूण वगैरे होती का लहानपणी, किंवा मग काही असं बारीक पाहिल्यानंतर एखादी खूण दिसून येईल वगैरे, एखादी तीळ, एखादा मोस, असं काही होतं का. आता ही बाई मात्र अर्जुनला विचारते की अहो पण बबली आता तुमची बायको आहे ना, मग तुम्हाला माहीत असेल. त्यावर अर्जुन बोलतो की तुम्हाला जे प्रश्न विचारले आहेत फक्त त्यांची उत्तरं द्या तुम्ही. त्यावर ती बाई सांगते की नाही, तिच्या चेहऱ्यावर मात्र असं काही खूण नाही आहे, पण हां तिच्या खांद्यावर मात्र भाजल्याची खूण आहे. त्यावर अर्जुन विचारतो भाजल्याची खूण. त्यावर ती बाई सांगते हो, अहो ती इथे गल्लीतच ती पोरं रोज मारामारी करायची, खेळत असायची आणि त्यातच एका पोराने बबलीला ढकलून दिली आणि ती मग त्या फटफटीवर पडली. ते फटफटीच्या बाजूचं नसतं का काहीतरी ते गरम होतं बघा. त्यावर अर्जुन बोलतो की सायलेन्सर का. त्यावर ती बाई बोलते की हो हो तेच, ते गरम झालेलं होतं आणि बबली त्याच्यावर पडली, त्याच्यामुळे मग तिच्या खांद्याला फारच दुखापत झाली, खूप लागलं होतं हो तिला, ती खूण अजून असेल तिच्या खांद्यावर तशीच. तर अर्जुन मात्र विचारात पडतो की सायलीच्या खांद्यावर मात्र अशी कुठलीही खूण वगैरे भाजल्याची तर असं काहीच नाही आहे. त्यावर ती बाई सांगते की हो, अशा खुणा मेल्याशिवाय जात देखील नाही. त्यामुळे अर्जुन मात्र अजूनच जास्त गोंधळलेला असतो. तर इकडे सायली विचार करत असते की अर्जुन तिकडे गेला असेल का, काय झालं असेल तिकडे, मीच फोन करू का त्यांना की चैतन्य भाऊजींना फोन करू. आणि तेवढ्यातच प्रतिमा तिला बोलते की सायली अगं आज इथे दर्शनाला येण्याचं अजून एक कारण आहे. मी देवी आईला प्रार्थना करणार आहे की तुला तुझे जन्मदाते लवकरात लवकर मिळावेत म्हणून. अगं ते लोखंडे कसे वागले तुमच्यासोबत, तुझी तपश्चर्या खरंच खूप मोठी आहे आणि तुला त्याचं फळ मिळायलाच हवंय. तुला तुझे जन्मदाते लवकरात लवकर मिळोत अशी मी प्रार्थना करणार आहे आणि पहा देवी आई माझं नक्कीच ऐकेल. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे महिपत देवीची आरती करत असतो आणि प्रतिमा आणि सायली तिथे दर्शनासाठी तोपर्यंत तिथे पोहोचलेले असतात. तर महिपतला पाहिल्यानंतर प्रतिमाला परत एकदा ते जुन्या गोष्टी, त्या ॲक्सिडेंटच्या गोष्टी वगैरे आठवायला लागतात आणि तिला ज्या माणसाने चेहरा जाळलेला असतो तोच हा माणूस आहे हे प्रतिमा ओळखते आणि त्याला बोलत असते की तू तू, पण तिला पुढे मात्र काही बोलताच येईना आणि महिपत तिला विचारतो की काय तू तू करतेस आणि तेवढ्यातच प्रतिमा चक्कर येऊन खाली पडते. तर सायली मात्र विचार करत असते की प्रतिमा आत्या नक्की महिपतला घाबरल्या आहेत की आगीला.